इथनं पोहोचले मंत्रालयामध्ये। तर आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत आमदार प्रसाद लाड, जे भाजपचे आमदार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो अर्थातच आहे आज राहुल गांधींवरती केलेल्या आरोपांचा। पण प्रसादजी, त्याचबरोबर त्याच्यावरती पलटवारही करण्यात आलेला आहे। आत्ता या घडीला अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करण्याची गरज आहे का इतर प्रश्न देशासमोर आहेत, हाही प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय? नाही, पहिली गोष्ट तर जे आरोप झाले आहेत राहुल गांधीवरती याचं स्पष्टीकरण काँग्रेसने द्यायला पाहिजे, ना की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून किती वेळा गेले यामध्ये काही तथ्य नाही। नरेंद्र मोदीजी गेले देशाचे पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या वाटाघाटी असतील, चर्चा असतील, दोन देशांमधले करार असतील, अशा अनेक विषयावरती आज देशामध्ये आपण जर जगामध्ये पाहिलं असेल तर 70 वर्षाच्या 75 वर्षाच्या इतिहासात भारत देश जगामध्ये ज्या परिस्थितीत होता त्यापेक्षा कैक पातळीवरती मोठा करण्याचं काम माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। जगामध्ये अनेक छोट्या मोठ्या देशांमध्ये जाऊन ज्या देशामध्ये आतापर्यंत काँग्रेसचा किंवा कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान गेला नव्हता त्या देशात जाऊन त्या देशाशी करार करून मैत्रीचे संबंध दृढ करून आपण रशिया असो, अमेरिका असो, चीन असो, सौदी अरेबिया असो, आफ्रिका असो, अनेक देश म्हणजे जवळजवळ जगामधल्या सर्व देशांवरती एक वर्चस्व निर्माण करण्याचं काम बरोबर आहे। पण प्रसादजी, आता आपण बघितलं की काँग्रेस नेत्यांचं पण असं म्हणणं आहे की अशाच पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीजमध्ये लेक्चर्स देण्यासाठी राहुल गांधी यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि म्हणून ते तिथे पोहोचलेले होते। लेक्चर्स देण्यासाठी बोलवलं होतं तर त्या युनिव्हर्सिटीची लेटर त्यांनी डिक्लेअर करावीत, इन्व्हिटेशन कार्ड्स त्यांनी पाठवावेत। एखाद्या गोष्टीमध्ये मी काही ठिकाणी लेक्चर्सला जातो तर त्याचं इन्व्हिटेशन आम्हाला येतं आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही प्रवास करतो। आणि मग लपून जाण्याचं कारण काय? तिकडे जाऊन तुम्ही कौन्सिलेटला न कळवण्याचं कारण काय? तुम्ही Z+ स्पेशल सिक्युरिटीमध्ये भारतात फिरता, मग देशाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही न सांगता जाण्याचं कारण काय? इटलीला एवढ्या कुठल्या युनिव्हर्सिटी आहेत ज्या राहुल गांधीला बोलवतात? थायलंडमध्ये अशा कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या राहुल गांधींना बोलवतात? मॉरिशसमध्ये अशा कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या राहुल गांधींना बोलवतात? हे काही तथ्य नाही। ह्या गोष्टींमध्ये राहुल गांधींचे वैयक्तिक हे दौरे आहेत, ज्या काही दौऱ्यांमध्ये सॅम पित्रोडा दिसत आहेत, काही दौऱ्यांमध्ये अनेक देशविरोधी कारवाया करताना पण राहुल गांधींच्या वरती संशय आहे। पण मग प्रसादजी, इथे फॉरेन फंडिंगचा सुद्धा मुद्दा या पत्रकार परिषदेमध्ये मांडला होता संबित पात्रांनी। त्यामुळे प्रश्न असा पडतो की हे आता केवळ तात्पुरत्या स्वरूपात असलेलं राजकारण आहे का या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा आता सत्ताधाऱ्यांकडनं, खास करून भाजपकडनं केला जाणार आहे? कारण तुम्ही फॉरेन फंडिंगचा इथे उल्लेख केलाय। 100% ना, चुकीच्या पद्धतीने फॉरेन फंडिंग होणार असेल, देशविरोधी कारवायांसाठी जर त्यांना तिथे बोलावलं जाणार असेल, देशातले काही सिक्रेट्स जर त्यांना कळणार असतील, अधिवेशन अधिवेशन चालू असताना लोकसभेचा नेता, विरोधी पक्ष नेता, एका पार्टीचा नेता, ज्या घराण्यात पंतप्रधान तीन कुटुंबात राहिलं, तो नेता जर देशाच्या बाहेर जातो आणि पार्लमेंट चालू असताना जातो, मग यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते? म्हणजे किती निग्लिजिबल हे असू शकतात। कशासाठी जाता तुम्ही? जाता तर जाहीर करून जा ना, मी आज बाबा फ्लोरिडामध्ये या युनिव्हर्सिटीला चाललोय, मी लंडनमध्ये ऑक्सफर्डला चाललोय, मी व्हिएतनाममध्ये ह्यासाठी चाललोय। तुम्ही ज्या कंट्रीमध्ये जाता त्या कंट्रीमध्ये निवडणुकीच्या आधी तुम्हाला बोलवलं जातं, निवडणुकीच्या आधी मोदींच्या विरोधातलं षडयंत्रासाठी तुम्हाला बोलवलं जातं। पण मग प्रसादजी, पण अशा वेळी असाही प्रश्न पडतो की या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मोदीजींनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर काँग्रेसने पलटवार केला आणि त्यानंतर बरोबर 2 दिवसात